Hello everyone, myself Sagar Somay Hirimat. Welcome to my YouTube channel. The today's topic is the coding journey, the four-layer problem solving method. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं, त्याचं टायटल असं होतं की फ्रॉम ओव्हर थिंकिंग टू प्रॉब्लेम सॉल्विंग सोल्युशन. तर ह्यूमन ब्रेन जे आहे, त्यामध्ये आपल्या हनुवटीच्या वर जो पार्ट असतो, त्याला आपण अमिगडाला असं म्हणतो. ज्या ठिकाणी भीती, फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी विचार करत असेल, तर ते भीतीचं केंद्र असं म्हणलं जातं. तिथून जे आपण विचार करतोय, जे आपण निर्णय घेतोय, तो तुमच्या ब्रेनच्या मधल्या पार्टमध्ये असतो आणि जसे तुमचे विचार असतात, त्या पद्धतीनं आपण त्याची मेमरी रिकॉल करतो आणि त्याला आपण हिप्पोकॅम्पस असं म्हणतो. तर हा जो पार्ट आहे, तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलाय. ते व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. त्याचं मी लिंक जे आहे, ते चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. तर आजच्या टॉपिक रिलेटेड बोलायचं म्हणलं, तर कोडिंग, प्रोग्रामिंग हे क्वेश्चनवर डिपेंडंट असतं. पहिली गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण क्वेश्चन वाचल्यानंतर तो आपल्याला कंप्लीट समजला म्हणजे त्याचं कंप्लीट अंडरस्टँडिंग झालं, तर आपल्याला डिफिकल्ट वाटत नाही. जर तो क्वेश्चन आपल्याला वाचताना जर थोडा समजला असेल, तर ते आपल्याला थोडं अवघड वाटतं सॉल्व्ह करण्यासाठी. आणि जर क्वेश्चन वाचताना जर तुम्ही ब्लँक झालात, तर ते सगळ्यात डेंजरस स्टेज मानली जाते, जी की आपण मोस्टली एखादं लार्ज प्रॉब्लेम स्टेटमेंट रीड केल्यानंतर वर्क होतं. आजचं जे लेक्चर आहे, ते स्पेसिफिकली लॉजिक डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग रिलेटेड आहे किंवा प्रोग्रामिंग जे शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, ज्यांना लॉजिक डेव्हलप करायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर असे 3 स्टेजेस आहेत, जेव्हा आपण एखादं प्रोग्रामिंगचं प्रॉब्लेम स्टेटमेंट रीड करतो. तर ह्या तिन्ही स्टेजमध्ये आपलं ब्रेन कसं ॲक्ट होतं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ह्याला सोल्युशन कसं काढायचं, हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तो व्हिडिओ स्टार्ट करताना काय-काय कव्हर करणार आहे, हा एक व्हिज्युअलायझेशनचा चार्ट आहे तुमच्या डोळ्यासमोर. तर पहिलं जे आहे, ते तुम्ही कोणता विचार करताय? कैसे तुम सोचते हो? तर ते अंडरस्टँडिंग तुम्हाला किती आहे? हा सेकंड पॉइंट. आणि तुमचं ब्रेन त्या स्टेजला काय करत आहे? हा एक थर्ड पॉइंट आहे. आणि चौथा सगळ्यात इम्पोर्टंट जो लेयर आहे, तो सोल्युशन. म्हणजे 3 लेयर्स झाल्यानंतर चौथं लेयर जे आहे ते सोल्युशनचं आपण बघणार आहे. त्या सोल्युशनच्या लेयरमध्ये इन केस प्रिव्हियस जसं आपण बघितलं, त्या प्रिव्हियसमध्ये आपण जे प्रॉब्लेमला रीड केल्यानंतर जे कन्फ्युजन क्रिएट होत होतं, त्या ठिकाणी आपण हे लेयर 4चं सोल्युशन यूज करणार आहे. तर आपण स्टार्ट करूयात, की एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचल्यानंतर तुम्ही कसा विचार करता, ह्याच्याबद्दल पुढची जी स्लाईड आहे, ती मी दाखवते तुम्हाला. तर तुम्ही कसं विचार करता? हाऊ डू यू थिंक? हे फक्त 6 फ्लो आहेत. ह्या 6 फ्लोशिवाय 7वा जो फ्लो आहे, तो असणार नाहीये. रिलेटेड टू प्रोग्रामिंगबद्दल आपण बोलतोय सध्या. तर पहिलं जी फ्लो आहे, त्यामध्ये आपण एखादं टॉपिक घेतो. फॉर एक्झाम्पल प्रोग्रामिंगमधला अरेचा कन्सेप्ट तुम्हाला घ्यायचा आहे, तर अरे हा टॉपिक झाला. मग त्या टॉपिक रिलेटेड आपण क्वेशन्स बघतो. क्वेशन इज नथिंग बट द प्रॉब्लेम स्टेटमेंट, ज्याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्याचं लॉजिक बघतो डायरेक्टली. म्हणजे लॉजिक ट्राय करतो स्वतःहून करण्यासाठी. ह्या स्लाईडमध्ये जे आहे, त्यामध्ये लॉजिक जो पार्ट आहे, तो लॉजिक म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल क्वेशन वाचल्यानंतर त्या डिसिजन मेकिंग फॉर लूप किंवा व्हाईल लूप लागणार आहे किंवा अजून दुसरा काहीतरी पार्ट लागणार आहे, जो
कन्सेप्ट तुम्हाला पाहिजे, जे प्रोग्रामॅटिकली आणि सिंटॅटिकली हे करेक्ट असेल आणि ते तुमच्या क्वेशन रिलेटेड तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, म्हणजे क्वेशन वाचल्यानंतर तुम्हाला लॉजिक डेव्हलपमेंट आलं. तर प्रत्येक क्वेशन वाचल्यानंतर म्हणतोय मी, आपण आता जे डिस्कशन करतोय, ते काही क्वेशन सिंपल असेल तर तुम्हाला त्याचं लॉजिक आठवतं आणि तुम्ही लिहिताय. पण काही क्वेशन डिफिकल्ट असतील किंवा आपली पुढची जी सीरीज आहे त्याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू रिलेटेड प्रोग्रामिंग स्किल कसं डेव्हलप करायचं ते आपण बघणार आहे पुढच्या सेशनमध्ये. पण आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की क्वेशन वाचल्यानंतर लॉजिकचा जो पार्ट आहे, तो जर क्लिअर असेल, तर नो डाउट त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस जे आहे ते 95% प्लस मिळतं. सेकंड फ्लोमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही टॉपिक डिसाईड केलं, त्यानंतर तुम्ही क्वेशन घेतलं आणि लॉजिकच्या अगोदर तुम्ही त्याचं आन्सर बघितलंत, म्हणजे सोल्युशन बघितलंत. आता या ठिकाणी आन्सर म्हणजे प्रोग्रामचं जे आउटपुट आहे, ते आउटपुट किंवा सोल्युशन तुम्ही बघितलं. तर ह्या केसमध्ये टॉपिकनुसार जर तुम्ही क्वेश्चन बघितलात, तर त्याच्यानुसार क्वेश्चन तुम्ही आन्सर बघून सॉल्व्ह करू शकता. ह्याचं एक सिंपल एक्झाम्पल जर सांगितलं, तर टॉपिक जो आहे तो अल्फाबेट जर तुम्ही घेतलात, एकदम बेसिक लेव्हलचं एक्झाम्पल सांगतो. टॉपिक जर तुम्ही अल्फाबेट जर घेतलात आणि त्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला मल्टिपल टाइपचे असू शकतात. फॉर एक्झाम्पल अल्फाबेटनी वर्ड फॉर्मेशन येतं, अल्फाबेटनी सेंटेन्स फॉर्मेशन येतं. म्हणजे आपण त्याचा आन्सर बघतो. मग आन्सर बघितल्यानंतर टॉपिकशी त्याला लिंक करतो आणि त्याच्यातून पण आपलं लॉजिक डेव्हलपमेंट होतं. मग ह्याच्यामध्ये सक्सेस जे आहे ते 90% आहे. पण लॉजिकचा पार्ट आपण नंतर चेक करतो हां. म्हणजे अगोदर आपण क्वेश्चन आणि त्याचा आन्सर बघतो. फॉर एक्झाम्पल प्रोग्रामिंगमधलं एक्झाम्पल सांगतो एक. ॲडिशन ऑफ 2 नंबर. मग ॲडिशन ऑफ 2 नंबर क्वेश्चन वाचलात तुम्ही. त्याचं डायरेक्टली प्रोग्राम बघितलात. सीमध्ये असेल तर हॅश इन्क्लूड वगैरे सगळं पूर्ण कोड बघितलात आणि मग त्याच्यातलं लॉजिक जे आहे ते व्हेरिएबल कसं वापरलंय, त्यानंतर प्रोसेस कशी झाली आहे आणि आउटपुट कसं आहे. हे लॉजिकचा पार्ट तुम्ही नंतर बघताय. हे फॉलो 2 मध्ये, फ्लो 2 मध्ये आणि फ्लो 3 मध्ये डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन आणि त्याचं लॉजिक बघता. आता हा जो पार्ट आहे तो मास्टर जे आहेत, म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन वाचल्यानंतर लॉजिक काय डेव्हलप करायचंय, हे त्यांना एनालिसिस होतं. मग हा थर्ड फ्लो आहे. चौथं जे आहे, त्यामध्ये आपण क्वेश्चन अगोदर रीड करतो. त्याच्यानंतर आन्सर रीड करतो आणि त्यानंतर लॉजिक बघतो. तर पहिले जे 3 फ्लो आहेत, पहिल्या 2 फ्लोमध्ये टॉपिक होता. थर्ड फ्लोमध्ये आपण क्वेश्चन आणि लॉजिक होतं. टॉपिक इथं नाहीये. म्हणजे डायरेक्टली तुम्ही रँडमली काही क्वेश्चन घेतलात आणि त्याचं लॉजिक डेव्हलप केलात. चौथ्या फ्लोमध्ये टॉपिक बघितला नाहीत तुम्ही. डायरेक्टली क्वेश्चन बघितलात, त्याचं आन्सर बघितलं, सोल्युशन बघितलं आणि त्यानंतर लॉजिक बघितलं. तर ह्या चौथ्या फ्लोमध्ये काय होतं बघा, की सिमिलर सोल्युशन तुम्ही काय करता, एनालिसिस करता. फॉर एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. मग सबट्रॅक्शन ऑफ 2 नंबरचं जे लॉजिक असेल, तर आपण आन्सर बघून लॉजिक लर्न केल्यामुळे काय होणार, तर C इज इक्वल टू A प्लस B हे आन्सर आपण बघितलं होतं. ते तुमच्या माइंडमध्ये राहतं, आन्सर राहतं माइंडमध्ये आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही काय करता, C इज इक्वल टू A मायनस B करता. कारण तुम्ही लॉजिक लर्न केलंय आन्सरवर. मग सिमिलर सोल्युशन जर असेल, तर तुम्हाला जे फ्लो 4 आहे, ते इझी जातं. आणि 5वं जे फ्लो आहे, 5वं आणि 6वं थोडं डिफिकल्ट आहेत, जे आपल्याला लवकर समजत नाही. तर आपण काय करतो, डायरेक्टली क्वेश्चन बघतो आणि आन्सर बघतो. त्याचं लॉजिक बघत नाही. मोस्टली जेव्हा आपण असाइनमेंट सॉल्व्ह करतो, मोस्टली जेव्हा आपण प्रोग्राम टाइप करतो, त्या सगळ्या स्टेजेसमध्ये आपण डायरेक्टली काय करतोय, की क्वेश्चन आणि त्याचा आन्सर डायरेक्टली कॉपी करतोय. मग ChatGPTमधलं एखादा क्वेश्चन आन्सर तुम्ही कॉपी केलात, तर फ्लो नंबर 5 मध्ये ते येतं, ज्या ठिकाणी तुमचं प्रोग्रामिंग लॉजिक डेव्हलप होत नाही. कारण तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर फक्त बघताय. त्याच्यामध्ये लॉजिकचा पार्ट मिसिंग आहे. मग फ्लो 5 पासून जर तुम्हाला फ्लो 4 मध्ये यायचं असेल, तर मे बी तुम्ही ते लिहून प्रॅक्टिस करत असाल
फॉर एक्झाम्पल प्रोग्राम तुम्ही लिहून प्रॅक्टिस करत असाल, त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, की प्रोग्राम जे आहे ते लिहून प्रॅक्टिस करणार स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 त्याच्यामध्ये लॉजिक जे डेव्हलप झालंय, त्या लॉजिकला तुम्हाला ॲनालिसिस करावं लागतं. मग तरी पण तुमचं प्रोग्रामिंग लॉजिक जे आहे ते चांगलं होईल. आणि 6वं जे फ्लो आहे, त्या 6व्या फ्लोमध्ये कन्फ्युज्ड पॅटर्न आहे. म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली कळालंच नाही. प्रॉब्लेम स्टेटमेंटच कळालं नाही, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर असे टोटल 6 क्वेशननुसार किंवा फ्लोनुसार किंवा टॉपिकनुसार आणि लॉजिकनुसार असं कॅटेगराईज केलंय. तुम्ही कुठल्या पद्धतीने विचार करता, की एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट रीड केल्यानंतर ह्याचं एक व्हिज्युअलायझेशन आहे. तर हे झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, तो ह्याचाच एक समरायझेशनचा पार्ट आहे. जो नेक्स्ट आहे, तो हे 6 फ्लो पॅटर्न्स ज्याच्यामध्ये आपण फ्लो 1 मध्ये एक्सपर्ट असं म्हणतो. टॉपिक दिला, तुम्हाला क्वेश्चन दिला, लॉजिक तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं, तर ह्या फ्लो 1 ला आपण एक्सपर्ट असं म्हणतोय. त्यानंतर फ्लो 2 मध्ये आपण थ्रूआउट लर्नर टॉपिक म्हणजे क्वेश्चन रीड करतो आपण, त्याचा आन्सर बघतो आणि त्याच्यानुसार लॉजिक काय हे ॲनालिसिस करतो. मग ह्याच्यामध्ये ते ॲपलवाला एक्झाम्पल किंवा ए अल्फाबेट तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर बघून त्याच्या रिलेटेड स्टेटमेंट फॉर्मेशन करायचे. हे फ्लो 2 मध्ये होतं. आणि एक्सपिरियन्स्ड सॉल्व्हरमध्ये काय होतं, क्वेश्चन बघितल्यानंतर डायरेक्ट तुमच्या माइंडमध्ये लॉजिक येतं. क्वेश्चन बघितल्यानंतर माइंडमध्ये लॉजिक येतं. हा फ्लो नंबर 3. फ्लो नंबर 4 जो आहे, तो अगोदर क्वेश्चन बघतो आपण, मग आन्सर बघतोय आणि मग लॉजिक बघतो. पण याच्यात जर तुम्हाला टॉपिक क्लिअर झाला नाही किंवा सिंटॅक्स क्लिअर नाही झालं, तर हा थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्या पुढचे फ्लो नंबर 5 आणि फ्लो नंबर 6 जे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर डायरेक्टली कॉपी केल्यामुळं जे तुम्हाला लर्न करायचंय, त्याचं जे आउटपुट तुम्हाला पाहिजे असतं, म्हणजे तुमच्या माइंडला पाहिजे असतं किंवा जे तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे अपीअर होता किंवा एक्झाममध्ये अपीअर होता, त्या ठिकाणी जर तुम्हाला क्वेश्चन जर समजला नाही, तर त्या ठिकाणी आपण त्याला सॉल्व्ह करू शकत नाही. हे फ्लो नंबर 5 आणि फ्लो नंबर 6 मध्ये होतं. तर आता हे जे आपण बघितलेत, त्या टोटल 6 मध्ये तुमचं माइंड जर एक्झॅक्टली जर कंप्लीट अंडरस्टँडिंग झालं असेल प्रॉब्लेम स्टेटमेंटचं, तर फ्लो नंबर 1 आणि फ्लो नंबर 2 मध्ये राहतं आणि फ्लो नंबर 3 मध्ये राहतं. जर तुम्हाला पार्शल समजलं असेल प्रॉब्लेम स्टेटमेंट, तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्लो नंबर 4 कळतो आणि जर तुम्हाला कन्फ्यूज असेल तुमचं माइंड, की क्वेश्चन वाचल्यानंतर माइंड जे आहे ते ब्लँक होतं, अशा ठिकाणी आपण फ्लो नंबर 5 आणि फ्लो नंबर 6 ह्या ठिकाणी असतो. हे लक्षात ठेवा. हे जे फ्लो आहेत ते इम्पोर्टंट आहेत. जर तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन नसेल, अंडरस्टँडिंग असेल, क्वेश्चनचं समजलं असेल, तर तुम्ही 1, 2, 3 मध्ये असता. डिपेंडिंग ऑन द टॉपिक, डिपेंडिंग ऑन द आन्सर और डिपेंडिंग ऑन द लॉजिक. हे 3 स्टेजमध्ये तुम्ही असता. जर तुम्ही क्वेश्चन पार्शल अंडरस्टँड झालं असेल तुम्हाला, तर तुम्ही फ्लो नंबर 4 मध्ये असाल आणि जर तुम्हाला क्वेश्चन समजला नसेल, तर फ्लो नंबर 5 आणि फ्लो नंबर 6 मध्ये असाल. म्हणजे कंप्लीट अंडरस्टँडिंग, पार्शल अंडरस्टँडिंग आणि कन्फ्युज्ड अशा 3 स्टेजमधून आपण 6 टाइपचे क्वेश्चन जनरेट केले आणि त्या 6 क्वेश्चनला आपण जस्ट आता डिस्कस केलं. ओके. मग आता हे 6 क्वेश्चन जे आहेत, 6 जे फ्लो आहेत, ते फ्लो ॲक्चुअली माइंड त्याला कसं ट्रीट करतं ह्याचं पण एनालिसिस करावं लागेल. आता एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलं नाही तर माइंडला काय सिग्नल जातं? कारण माइंडमधून आपण जो पार्ट आहे, जो थिंकिंग सेंटर असतो तुमच्या माइंडमधला, तिथून लॉजिक डेव्हलपमेंट होतं ऑब्व्हियसली. मग जर थिंकिंग सेंटरमध्ये जर तुम्ही आन्सर जर त्याला मॅच करायला गेलात, तर ते आन्सर सापडत नाही किंवा कन्सेप्ट रिकॉल होत नाही. मनामध्ये भीती येते. हे सगळे जे पार्ट्स आहेत ते आपण जसं प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं, तसंच ह्या लेक्चरमध्ये पण त्याच्यातला थोडा पार्ट जो आहे, तो आपण पुढे बघणार आहे. तर लेयर 2 मध्ये आपल्याला काय बघायचंय, की अंडरस्टँडिंग लेव्हल बघायचं लेयर 2 मध्ये. तर कंप्लीट अंडरस्टँडिंग असेल, तर जे तुमचा ब्रेनचा पार्ट आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा असतो, जिथं भीती असते,
ज्याला अमिगडाला असं म्हणतो आपण, ते शांत असतं. म्हणजे न्यूट्रल स्टेजमध्ये असतं आणि त्याचं वर्किंग जे आहे ते फुल होतं, कॉन्फिडन्स हाय असतो आणि बाकी थिंकिंग सेंटर पण व्यवस्थित काम करतं. जर अंडरस्टँडिंग लेव्हल जर तुमची पार्शल असेल, तर त्या ठिकाणी सायलेंटली काय होतं, स्लाईड जे आहे, ते तुम्हाला जे ब्रेन आहे ते डिस्टर्ब होतं. कारण प्रॉब्लेम स्टेटमेंट थोडाच कळालाय. मग थोडं जर प्रॉब्लेम स्टेटमेंट कळालं असेल, तर कन्सेप्ट आणि लॉजिक हा तुम्हाला क्लिअर होत नाही. आणि थर्ड स्टेजमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलं नाही, त्या ठिकाणी तुम्हाला जे ब्रेनचा पार्ट आहे, तो हायजॅक होतो. म्हणजे काहीच करू वाटत नाही आणि त्या लेव्हलला आपण ते सोडून देतो. तर हा लेयर 2 आहे. ज्याच्यामध्ये आपण अंडरस्टँडिंग लेव्हल बघितलं डिपेंडिंग ऑन द प्रॉब्लेम स्टेटमेंट. आता ह्याचाच तो ॲडव्हान्स पार्ट आहे. पहिला आपण काय करतो, कंप्लीट समजलं असेल तर क्वेश्चन वाचतो. त्याचा अल्गोरिदम सिलेक्ट करतो आणि कोड लिहायला स्टार्ट करतो. फॉर एक्झाम्पल फाइंड टू सम. त्यानंतर लेव्हल 2 मध्ये आपण पार्शियल अंडरस्टँडिंगमध्ये क्वेश्चन वाचतो. काही पार्ट समजलेलं असतं, काही पार्ट समजलेलं नसतं. त्यानंतर थर्डमध्ये जेव्हा आपल्याला एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट समजत नाही, डिफिकल्ट असेल, त्या केसमध्ये पॅनिक होतो आपण. आपल्याला भीती वाटते. मग भीती वाटल्यानंतर माइंडची जी स्टेज आहे ती चेंज होते, जसं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलंय. तर नेक्स्ट जो पार्ट आहे लेयर नंबर 3, तो लॉजिक, कन्सेप्ट आणि आन्सर. आता हे 3 स्टेप इम्पोर्टंट आहेत. आता या 3 स्टेपवरनं आपल्याला पुढचे कन्सेप्ट बघायचे आहेत. आपण लेयर 1 मध्ये ॲक्चुअली आपण कसं विचार करतो ते बघितलं आणि लेयर 2 मध्ये आपल्याला किती गोष्टी समजले ते बघितलं आणि त्यामध्ये ब्रेनचं स्टेट बघितलं. आता लेयर 3 मध्ये 3 कन्सेप्ट आहेत. त्यामध्ये लॉजिक, कन्सेप्ट आणि आन्सर असे. लॉजिक म्हणजे ऑब्व्हियसली भरपूर सारे अल्गोरिदम आहेत किंवा भरपूर सारे कन्सेप्ट आहेत. त्याच्यामधलं तुम्हाला लागणारं प्रॉब्लेम स्टेटमेंटला अरे वापरायचं असेल, तर अरे तुम्ही रिकॉल करताय आणि त्याच्याप्रमाणे अरेच्या सिंटॅक्सनुसार एक्झाम्पल लिहिताय. सिमिलर इथं हॅश मॅप दिले. मग कुठला कन्सेप्ट, कुठलं लॉजिक अप्लाय करायचे, हे जर तुम्ही डिसिजन घेतलंत आणि आउटपुट बरोबर आलं, तर पहिला पार्ट जो आहे तो व्यवस्थित वर्क होतो. इन केस जर तुमचं लॉजिक चुकलं, तर सगळे जे स्टेज आहेत ते रॉंग होतात. म्हणजे लॉजिक चुकलं तर कन्सेप्ट रॉंग आहे आणि आन्सर पण रॉंग आहेत. इन केस तुमचा कन्सेप्ट बरोबर आहे, तर प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहे, ते कधी-कधी तुम्हाला कन्सेप्ट अनक्लिअर असेल, तर मिस्टेक होतात, आउटपुट रॉंग येतं. जर कन्सेप्ट व्यवस्थित रिकॉल झालं नाही तर. फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर लूपचं कोड करताय आणि फॉर लूपचं कन्सेप्ट तुम्हाला आठवलंच नाही, तर ऑब्व्हियसली तुमच्या कोडमध्ये एरर येईल आणि त्या एररनुसार आन्सर जे आहे ते रॉंग येऊ शकतं. आणि हे सगळे स्टेज फॉलो केल्यानंतर जर तुमचा आन्सर बरोबर येत असेल, त्या ठिकाणी आपण प्रॉब्लेम स्टेटमेंटला व्यवस्थित आयडेंटिफाय केलंय आणि त्याचं सोल्युशन मिळालंय. हे कन्क्लुजन आपण काढतो. तर हे द क्रिटिकल पॅटर्न, लॉजिक, कन्सेप्ट आणि आन्सर ह्याच्यामधलं थोडं रिलेशन दाखवलंय ह्यामध्ये. जर कन्सेप्ट आणि आन्सर हे दोन्ही जर क्लिअर नसतील, तर ऑब्व्हियसली कंप्लीट फेल्युअर असेल आणि तुम्ही स्टेप 1 मध्ये स्टक होताय. मग तिथून आपण पुढचं प्रॉब्लेम स्टेटमेंट बघत नाही. कारण आपल्याला जो प्रोग्रामिंग आहे, ते प्रोग्रामिंग कधी इंटरेस्टिंग वाटतं, हे मॅथेमॅटिकल सारखं आहे. काही जणांना मॅथ्स ईझी वाटतं कारण ते सॉल्व्ह करतात. मल्टिपल टाईम सॉल्व्ह करतात, ट्राय करतात. तसं प्रोग्रामिंग जे आहे ते इंटरेस्टिंग आहे. पण कधी? जेव्हा तुम्ही लॉजिक त्याचं अंडरस्टँड करता आणि तुम्हाला लॉजिक येतं त्या केसमध्ये. तर स्टेप 1 जे आहे ते बरोबर आहे तुमचं. फॉर एक्झाम्पल लॉजिक बरोबर आहे. तर तुम्ही कन्सेप्टला रिवाईज न करता ते जर प्रोग्राम केलं असेल, तर तुमच्या आन्सरमध्ये बग येऊ शकतं. जसं मगाशी एक्झाम्पल सांगितलं मी की फॉर लूपचं. आणि जर तुमचं स्टेप 1 आणि स्टेप 2 क्लिअर असेल, तर तुमचा आन्सर बरोबर येतं कधी पण. म्हणजे
इन शॉर्टमध्ये या स्लाइडमधून काय कळतंय, की लॉजिक आणि कन्सेप्ट हे जर तुम्ही दोन्ही बरोबर ठेवलात, तर तुमचं जे माइंड आहे ते व्यवस्थित ॲक्ट होतं आणि ह्याच्यातलं एखादी जरी स्टेप फेल झाली, फॉर एक्झाम्पल तुमचं लॉजिक बरोबर आहे, पण कन्सेप्ट आठवलं नाही, बग आलं, म्हणजे ते फेल झालं. त्यानंतर कन्सेप्ट आठवला नाही, पण लॉजिक आठवलं, ते सेम फेल होणार. तर ह्या केसमध्ये आपल्याला लेयर 4 बघायचं सोल्युशन बघायचे आहेत आता सगळे आपल्याला. लेयर 4 मध्ये आपल्याला सोल्युशन बघायचं. मग प्रत्येक जी प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला जेव्हा आपण रीड करतो, तेव्हा त्या रीड केल्यानंतर त्याला 2 वेळा समजून घ्यायचं. 2 वेळा त्याला रीड करायचं. तर होतं काय, की जेव्हा लेव्हल 3 मध्ये तुम्ही असता, त्या लेव्हल 3 मध्ये जस्ट आपण बघितलं, की लेव्हल 3 मध्ये कन्फ्युजनची जी स्टेज आहे, ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमचा लॉजिकचा पार्ट किंवा कन्सेप्ट क्लिअर नसेल तर बग आलं, एक्सेट्रा रिझन्स ज्या ठिकाणी तुम्ही स्टक झालात. पहिलं स्टक तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट नाही कळालं असेल तर, पार्शल कळालं असेल तर, तर तुम्ही कुठेतरी मध्ये थांबताय. त्या स्टेजला आपण लेव्हल 3 कन्फ्युज्ड स्टेज असं म्हणूयात. ज्या ठिकाणी तुमचं माइंड ब्लँक होतं सॉरी. कांट अंडरस्टँड क्वेशन जेव्हा तुम्हाला क्वेशन समजत नाही आणि त्यावेळेस तुमचं ब्रेन जे आहे ते हायजॅक होतं. कुठून स्टार्ट करायचं हे तुम्हाला क्लिअर नसेल, त्या टाईमला तुम्हाला हे लेयर नंबर 4 हे इम्प्लिमेंट करायचं. आता हे इम्प्लिमेंट केल्यानंतर 100% जे आहे, ते प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंट प्रोग्रामिंगमधलं जेवढे पण प्रॉब्लेम स्टेटमेंट असतील, त्या प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता हे वन बाय वन मी इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय, लक्ष देऊन ऐका. तर पहिलं जे आहे ते स्टेप 1 आहे, ज्या ठिकाणी आपण स्टॉप घेतो. जोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट कळत नाही, जोपर्यंत आपल्याला प्रोग्राममध्ये काय करायचं आहे कळत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या आन्सरला किंवा त्या सोल्युशनला स्टार्ट करायचं नाही. स्टेप नंबर 1. मग त्या ठिकाणी आपण दीर्घ श्वास घेतो आणि आपल्याला पहिल्यांदा नॉर्मल स्टेजमध्ये आणायचं आहे, जे की न्यूट्रल स्टेज आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये सगळ्यात जास्त इम्पोर्टन्स आपण कशाला दिलं होतं? बी न्यूट्रल म्हणजे न्यूट्रल तुम्हाला राहायचं मग जेव्हा भीती असते किंवा माइंडमध्ये स्टेबल नसेल, तर आपण कुठलंच काम करू शकत नाही. तर पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचल्यानंतर काय करायचे? पॅनिक न होता नॉर्मल सिच्युएशनला यायचे. स्टॉप करून श्वास घ्यायचे. त्यासाठी आपण बॉक्स मेथड बघितली होती. इन 4, होल्ड 7 सेकंड्स, आउट 8. ओके. त्यानंतर स्टेप 3 जे आहे, ते तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला तुम्हाला काय करायचंय? स्प्लिट करायचं. त्यामध्ये इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट हे बेसिक पार्ट आहे. ह्याच्यापेक्षा बियॉन्ड जाऊन तुम्हाला त्याला स्प्लिट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल कन्सेप्ट जर लागणार असेल, तर कन्सेप्ट तुम्हाला अगोदर वाचावं लागेल आणि कन्सेप्ट कुठले लागणार आहेत, ते पण तुम्हाला 1-2 वेळा लिहावं लागेल. फॉर एक्झाम्पल सिंटॅक्स क्लिअर नसेल, तर सिंटॅक्स लिहावं लागेल. म्हणजे स्प्लिट करणं म्हणजे काय? एन नंबर ऑफ पार्ट्समध्ये त्याला डिव्हाईड करायचं. फॉर लूपचं सिंटॅक्स लागणार आहे, तर अगोदर फॉर लूप लिहायचं. क्वेशन बघायचं नाही, फॉर लूप लिहायचं डायरेक्ट. मग काय-काय लागणार आहेत, ते कन्सेप्ट अगोदर क्लिअर करायचे. मग प्रॉब्लेम स्टेटमेंटला 3 पार्टमध्ये डिव्हाईड करायचे. त्याचं इनपुट ओळखायचं, प्रोसेस काय करणार ओळखायचं आणि आउटपुट ओळखायचं. मग 3 पार्टमध्ये डिव्हाईड केल्यानंतर त्याला आपण व्हिज्युअलाइज करायचं. आता व्हिज्युअलायझेशनचं एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगतो पुढं. व्हिज्युअलाइज केल्यानंतर आपल्याला ते इम्प्लिमेंटेशन करायचं. त्यामध्ये लॉजिक, कन्सेप्ट आणि आन्सर हे आपल्याला फॉलो करायचं. तर ह्या केसमध्ये पहिल्यांदा आपण तर स्प्लिट म्हणजे काय? एक एक्झाम्पल, फाइंड 2 नंबर्स दॅट ॲड टू द टार्गेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल टार्गेट नंबर तुम्हाला दिलाय 9. मग तुम्हाला असे 2 नंबर हुडकायचे आहेत अरेमध्ये. त्या दोन्ही नंबरची ॲडिशन काय व्हायला पाहिजे? 9 यायला पाहिजे. मग अशा टाइपच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये जर तुम्हाला क्वेशन कळाला नसेल,
तर 2-3 वेळा रीड करायचंय. फाइंड 2 नंबर्स दॅट ॲड टू टार्गेट. मग टार्गेट काय आहे? क्वेशनमध्ये दिलंय का चेक करायचं. टार्गेट इथं दिलंय. टार्गेट 9. मग अरे दिलाय 2, 7, 11, 15 म्हणजे तुम्ही इनपुटला डिव्हाईड केलं फर्स्ट, स्प्लिट केलं. मग त्यातलं एलिमेंट्स तुम्हाला चेक करायचे आहेत. 2 आणि 7 जे आहे ते प्रोसेस केल्यानंतर 9 येतं. मग त्या ठिकाणी प्रोसेस फाइंड द पेअर दॅट ॲड्स टू टार्गेट आणि आउटपुट जे आहे ते इंडायसेस आपण रिटर्न करतोय म्हणजे 0 आणि 1. ब्रेन सी 3 स्मॉल प्रॉब्लेम्स, नॉट ए वन बिग वन. वर्किंग मेमरी लोड रिड्यूस्ड म्हणजे जे थिंकिंग सेंटर आहे त्याचं काम अर्धं झालं. म्हणजे तो व्हिज्युअलाइज करू शकतोय गोष्टीला. क्लिअॅरिटी स्टेट आली माइंडची. एक सिंपल सोल्युशन ज्याला स्प्लिट करणं असं म्हणतो. तुम्ही आतापर्यंत फॉलो केलं असेल. तर ह्याच्या पुढचं सोल्युशन नंबर 2 हे व्हिज्युअलाइज करायचं. तर व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण एखादं कन्सेप्ट ड्रॉ करतो. तर कोड व्हिज्युअलायझेशनसाठी Python ट्युटर नावाचं एक वेबसाईट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला हे व्हिज्युअलायझेशन क्रिएट करून देतं. त्या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम कॉपी करायचा आहे, पेस्ट करायचं सी, C++, जावा, Pythonमधलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते एक्झिक्यूट करून बघता येतं, व्हिज्युअलायझेशन करता येतं. मग सोल्युशन 2 मध्ये आपण व्हिज्युअलाइज करतोय म्हणजे 2, 7, 11, 15 हे रफली डायग्राम ड्रॉ करायचे नोटबुकमध्ये. जोपर्यंत तुम्ही व्हिज्युअलायझेशनचा पार्ट जो आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज होत नाहीये, त्याची प्रॅक्टिस कशी करणार? नोटबुकमध्ये रफ ड्रॉ करायचं. जे पण तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायचं आहे, जे पण लिहायचं असेल प्रोग्राम ते. ते लिहिल्यानंतर तुम्हाला ते लॉजिक व्हिज्युअलाइज होतं. मग ह्या केसमध्ये बघा, तर हा जो कॅरेक्टर आहे तो काउंट हे करतोय क्वेश्चन तर वाचलाय, डायग्राम ड्रॉ केलाय आणि त्याला कन्सेप्ट इमॅजिन झालं. कॉन्फिडन्स लेव्हल जे आहे ते 20% to 30% इन्क्रीज होतं. कारण आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो. तर हे झाल्यानंतर तुमचं जे कॉन्फिडन्स आहे ते व्हिज्युअलायझेशनमुळे वाढतं आणि बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर याचं एक एक्झाम्पल मी सांगणार होतो. तर ते एक्झाम्पल असं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जंगल सफारीला जायचं. त्यामध्ये इमिडिएटली तुमचं माइंड त्याला प्रिपेअर नाही आहे. तर प्रिपेअर नसेल माइंड, तर आपण डायरेक्टली फोर्सफुली फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणतरी जंगलात नेलं, तर तुम्ही त्या स्टेजला रेडी नाही आहेत आणि मग तुम्ही तिथून रिटर्न पळून येताय. इन केस फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणलं की 2 दिवस आपल्याला जंगलामध्ये स्टे करायचं. तर तुमचं माइंड जे आहे ते व्हिज्युअलायझेशनच्या जर्नीमध्ये ॲड होतं. मग तुम्ही त्या जंगलचं जे नाव आहे ते Googleला सर्च करता. मग त्याचं आजूबाजूला जे प्राणी आहेत, ते प्राणी कुठल्या-कुठल्या टाईपचे आहेत हे आपण बघतो. मग सिटीपासून ते जंगलाचं डिस्टन्स जे आहे, मेन रोडपासून ते जंगल किती आतमध्ये आहे, हे आपण बघतो. म्हणजे व्हिज्युअलाइज करतो गोष्टीला आणि तिथे 2 दिवस राहण्यासाठी आपल्याला काय-काय गोष्टी लागतील, हे आपण माइंडमध्ये आपल्या रिकॉल करतो, व्हिज्युअलाइज करतो. आणि एकदा व्हिज्युअलाइज गोष्टी झाल्या आणि तुमचं माइंड जर त्याला त्या गोष्टीमध्ये समोर सिच्युएशन आल्यानंतर कसं ॲक्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा वाघ तुमच्या समोर आला आणि तुम्ही फॉर एक्झाम्पल शिकारी असाल, तर तुम्ही त्याला डायरेक्टली मारणार. तर ही गोष्ट जी आहे, ती तुम्ही तयारी करता अगोदर. मग तयारी केल्यानंतर तुमच्या मनामध्ये भीती राहत नाही. इन केस तुम्ही डायरेक्टली जर जावं म्हटलं तर जंगलामध्ये आणि तिथं समोर वाघ आल्यानंतर तुम्हाला ते तुमचं माइंड त्या ठिकाणी स्टेबल राहण्याने भीती येते आणि एकदा भीती आल्यानंतर मनात ना आपण त्याला गो बॅक करतो. सिमिलरली प्रॉब्लेम स्टेटमेंट जेव्हा रीड केला जातो, तेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंटला रीड केल्यानंतर जेव्हा व्हिज्युअलाइज होतं गोष्टीला, तेव्हा आपल्याला एक लिंक लागते, जे की फॉर एक्झाम्पल मगाशी जसं एक्झाम्पल सांगितलं, की जंगलामध्ये तुम्हाला 10 वेळा सोडा, 20 वेळा ठेवा, जर तुमचं माइंड जर त्या ठिकाणी व्हिज्युअलायझेशनमध्ये असेल, तर त्या ठिकाणचा रस्ता तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही इझिली कॉन्फिडेंटली त्या ठिकाणी ते जे रस्ता आहे तो क्रॉस करू शकता. सिमिलरली प्रोग्रामिंगमध्ये कुठला पण प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल, त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला व्हिज्युअलाइज करण्याचा जो रस्ता आहे,
तो तुम्हाला लॉजिक डेव्हलपमेंटच्या सेक्शनमध्ये घेऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही ही जर्नी स्टार्ट करताय, तेव्हा त्याचं तुम्हाला एनालिसिस होतं, की प्रिव्हियस जे तुमचं व्हिज्युअलायझेशन नव्हतं, तेव्हाचं आणि आत्ताचं जे आहे ते वेगळं आहे. मग तुमच्या माइंडमध्ये जे मी सांगितल्यानंतर, एक्झाम्पल सांगितल्यानंतर व्हिज्युअलायझेशन झालं, तसं प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या पाठीमागं कन्सेप्ट आणि लॉजिक असतं. त्याचं जर व्हिज्युअलायझेशन तुम्हाला झालं आणि ते व्हिज्युअलायझेशन होण्यासाठी अगोदर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि ते प्रॅक्टिस म्हणजे पेन, पेपर असतं. आणि पेन पेपरने जे प्रॅक्टिस होतं, तेव्हा तुम्हाला कन्सेप्ट रिवाईज होतात. तुमच्या ब्रेनमधला जो पार्ट आहे, जो सिंटॅक्स तुम्ही वाचलेलं असतं, ते वाचल्यानंतर जेव्हा आपण लिहितो, ते लिहिल्यानंतर रिकॉल होतं. म्हणजे तुमची मेमरी जी आहे त्या ठिकाणी शार्प होते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं जे स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटच्या जे ब्रेनचं वर्किंग आहे, त्याला ते रिलेटेड आहे. आणि फॉर एक्झाम्पल इन जनरल तुम्ही डायरेक्टली जर टाइप करायला स्टार्ट केलात कोडला, तर तुमच्या ब्रेनमध्ये तो पार्ट व्हिज्युअलायझेशन होत नाही. कारण व्हिज्युअलायझेशन हे फक्त इमेज रिलेटेड किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये एवढंच लिमिटेड नाहीये. तर व्हिज्युअलायझेशन हे त्या गोष्टीवर डिपेंडंट आहे, त्या सिच्युएशनवर डिपेंडंट आहे. मगाशी जेव्हा आपण जंगलचं एक्झाम्पल सांगितलं, त्या रस्त्याचं त्या रस्त्यापासून असलेल्या त्या जंगलामध्ये डिस्टन्स, त्या जंगलामध्ये राहणारे जेवढे प्राणी आहेत, ते प्राण्यांचं जे व्हिज्युअलायझेशनचा पार्ट आहे, तो सगळं तुमचा कंबाईन झाला. तसं प्रोग्रामिंगचं व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला अरे लागतं, तर अरे मेमरीमध्ये कसा सेव्ह होतो, हे तुमच्या माइंडमध्ये जेव्हा कॅप्चर होतं कोड, तेव्हा तुमच्या व्हिज्युअलायझेशनची जर्नी स्टार्ट होते. तो अरेचा एक सिंपल एक्झाम्पल सांगितलं मी क्लासचा आणि ऑब्जेक्टचा जो कन्सेप्ट आहे, तो क्लास तुम्ही इन जनरल ज्या क्लासमध्ये बसताय, त्या क्लासला इमॅजिन करून एखादं फॉर एक्झाम्पल आपण जर ऑब्जेक्ट कन्सिडर केलं, तर काय-काय होऊ शकतं? कुठले-कुठले फंक्शन कॉल करू शकता? हे सगळं जेव्हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ट्रेस आउट करताय आणि ते पार्ट जे आहे सगळं ड्रॉ करून जेव्हा लक्षात ठेवता, तेव्हा कुठला पण प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल, ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मग तुमचं कॉन्फिडन्स जे आहे ते ऑटोमॅटिकली बिल्ड होतं. इंटरव्ह्यूमध्ये जो क्वेशन विचारला जातो किंवा जे लॉजिक विचारलं जातं, ते लॉजिक हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करून सांगावं लागतं. मग तुम्ही जर अर्धा डायग्राम ड्रॉ केलं असेल, तेव्हा तुम्हाला स्टॉप म्हटलं जातं. कारण त्या लॉजिक हे तुमचं क्लिअर आहे. हे फक्त व्हिज्युअलाइज झाल्यानंतर समजतं समोरच्याला. अदरवाईज समजत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर त्याला कोड सांगायला लागलात, हे असं लिहायचं हे असं लिहायचंय, असं लिहायचंय, तर इमॅजिनेशन होत नाही. तसं जेव्हा आपण प्रोग्रामिंग लर्न करतो, जेव्हा आपण लर्निंग स्टेजमध्ये असतो, त्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये व्हिज्युअलायझेशन इज अ मोस्ट इम्पोर्टंट पार्ट. ओके. मग स्प्लिट करणं वगैरे तुम्ही ऑलरेडी लर्न केलंय. पण त्याच्या पुढचं जे सोल्युशन आहे, ते प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटला वर्क होतं, असं माझं स्ट्राँग सजेशन आहे, मत आहे. त्यानंतर सगळ्यात जो लास्टचा सोल्युशन नंबर 3 आहे, कीप ऑन ट्रायिंग. कीप ऑन ट्रायिंगमध्ये आपण फ्रॉम व्हिज्युअलायझेशनपासून स्टार्ट करतो. अल्गोरिदम कुठलं वापरायचं हे व्हिज्युअलाइज झालं तुम्हाला. कॉन्फिडन्स बूस्ट झालं. तर आपण कन्सेप्ट जे आहे, ते कन्सेप्टची लिंकिंग लागतो. अंडरस्टँडिंग, लूप वापरायचे, अरे वापरायचे. तुम्हाला कॅल्क्युलेट मेथड जी आहे ती रन करायची. चेक मॅप, इफ येस, रिटर्न इंडायसेस म्हणजे एक फ्लो तुम्हाला इमॅजिन होतं व्हिज्युअलायझेशन नंतर. मग आन्सर तुम्हाला चेक करायचं आहे किंवा तुम्हाला रन करून बघायचं आहे, त्या ठिकाणी आपण राइट द कोड करतो. राइट द कोड हा नंतर पार्ट येतो व्हिज्युअलायझेशन नंतर, जसं मी डिस्कशनमध्ये सांगितलं आता तुम्हाला. त्यानंतर आन्सर आणि कोड फॉर एक्झाम्पल रॉंग असेल, तर परत तुम्हाला हे स्टेप रिपीट करायचे, कन्सेप्ट रीड करायचे, लॉजिक डेव्हलप करायचे आणि अल्गोरिदम वाचायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही रन करता, हे रन करताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की जेव्हा आपण बघून टाइप करतो, तेव्हा फक्त जे आहे ते स्टेटमेंट बाय स्टेटमेंट आपण कॉपी करतो. त्याच्यातलं जर तुम्हाला लिहा म्हणलं, तर 1-2 स्टेटमेंट आठवतात, पुढचं आठवत नाही. कारण व्हिज्युअलायझेशनमध्ये माइंडला सिग्नल काय जातं, ॲक्शन जातं. जेव्हा आपण एखादी ॲक्शन परफॉर्म करतो, त्याचं रिपिटेशन असेल, तर माइंड जे आहे ते दुसरीकडे आपण टर्न करतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं, की एखादी मूव्ही लावून तुम्हाला बसवलं समोर आणि ते मूव्ही इंटरेस्टिंग असेल,
तर तुम्ही बघता इन बिटवीन ॲड आलं, तर तुमचं माइंड चेंज होतं. माइंडसेट चेंज होतो. सिमिलरली प्रोग्राम जेव्हा तुम्ही बघून टाइप करता किंवा बघून कॉपी करता, तेव्हा तुमचं माइंड जे आहे ते 1-2 स्टेटमेंटकडे लक्ष जातं आणि त्याच्यानंतर सेम रिपिटेटिव्ह ॲक्शन परफॉर्म करायचे, पण त्या माइंडला काही सिग्नलच जात नाही. म्हणजे इन शॉर्टमध्ये लाईन नंबर 1, लाईन नंबर 2, लाईन नंबर 3 हे तुम्ही बघून लिहिताय. मग लाईन नंबर 4 हे तुमचे डोळे त्याच्याकडे असतात आणि तुमचा हात पेजवर असतं. मग तेव्हा तुम्ही कॉपी केल्यानंतर किंवा टाइप केल्यानंतर ब्रेन आणि हँड आणि पेज जिथून तुम्ही बघून काय टाइप करताय, तर ह्याच्यातलं कोऑर्डिनेशन राहत नाही. मग ते कोऑर्डिनेशन फक्त तुमच्या हातासोबत आणि ते नोटबुकसोबत राहतं. मग ह्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होतो. मग आपल्याला जर व्हिज्युअलायझेशन गोष्टी झाले, तुमचं लॉजिक व्यवस्थित असेल, तर नोटबुक बंद करून जेव्हा आपण कोड करतो, तेव्हा 100% कॉन्सन्ट्रेशन हे तुमच्या लॉजिक डेव्हलपमेंटमध्ये असतं आणि त्या ठिकाणी आपण एक प्रॉब्लेम स्टेटमेंटला फॉर एक्झाम्पल 5 मिनिटांमध्ये सॉल्व्ह केलं, तर तुम्ही नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंटला करण्यासाठी रेडी असता. पण जर तुम्ही बघून लिहिलं असेल, तर एक बघून लिहिल्यानंतर 100 तुम्ही बघून लिहिणार आणि बघून लिहिल्यानंतर जसं मगाशी मूव्हीचं एक्झाम्पल सांगितलं होतं, इन बिटवीन इंटरव्हल आलं, तर तुमचं माइंड सेट चेंज होतं. तसं बघून लिहिताना 1-2 स्टेटमेंट तुमच्या माइंडमध्ये कॅप्चर होतात फक्त. बाकीचे स्टेटमेंट सेम असल्यामुळे तुमचं माइंड जे आहे ते त्याला अव्हॉइड करतं आणि पुढची जी जर्नी आहे ती फक्त कॉपी करायचीच राहते. मग त्यासाठी तुम्हाला जेवढं पण येतंय लॉजिक डेव्हलप करायचं असेल, तर फर्स्ट तुमची प्रॅक्टिस ठेवा. तुमच्या माइंडला कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी, त्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी प्रोग्रामिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला फर्स्ट स्टेप फॉलो करावे लागेल. ते म्हणजे न बघता टाइप करणं आणि न बघता टाइप केल्यानंतर तुमचं व्हिज्युअलायझेशन, लॉजिकचा पार्ट, कन्सेप्ट हे सगळं तुम्ही जेव्हा एकत्रित करता आणि तेव्हा जो कोड रन होतो, तो 100% तुमचं आउटपुट झालं. मग असे तुम्ही 10 ते 15 प्रोग्राम रन करून बघा आणि ते 10 ते 15 प्रोग्राम रन केल्यानंतर तुमच्या माइंडला जेव्हा तुम्ही प्रोग्राम करायला स्टार्ट करता, तेव्हा अगोदर ते कन्सेप्ट वाचून, लॉजिक बघून, मग तुम्ही क्वेश्चन बघायला स्टार्ट करता आणि त्या क्वेश्चन बघितल्यानंतर मग तुमची जी प्रोग्रामिंगची जर्नी आहे ती वेगळी असेल. तर त्यामध्ये व्हिज्युअलायझेशनचा हा जो मेन पार्ट आहे, तो तुम्ही ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये फॉलो करताय. हा जो आहे तो नेक्स्ट एक समरायझेशन आहे, ज्यामध्ये लेयर फ्लो 1, 2, 3 हे आपण लेयर 1 मध्ये बघितलं. त्यामध्ये 1, 2, 3 मध्ये ऑप्टिमल, एक्सपर्ट, एक्सपिरियन्स्ड पर्सन्स. फ्लो 2 आणि 4 मध्ये गुड. फ्लो 5 मध्ये आपण अव्हॉइड करायचे. म्हणजे ज्या ठिकाणी प्रॉब्लेम स्टेटमेंट समजत नाही त्या ह्या फ्लो 5 मध्ये येतात आणि फ्लो 6 मध्ये आपण खूप कन्फ्यूज असतो. मग त्यानंतर लेयर 1 मध्ये जे पण प्रॉब्लेम आहेत, म्हणजे फ्लो आणि 5 आणि 6 मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला प्रोग्राम जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तो कळत नाही. त्या ठिकाणी आपण अंडरस्टँडिंग लेव्हलमध्ये त्याला 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड करू शकतो. एक प्रॉब्लेम स्टेटमेंट कंप्लीट कळालं असेल तर, एक पार्शल कळालं असेल तर आणि थर्ड जे आहे ते कन्फ्यूज असेल तुमचं माइंड त्या केसमध्ये. मग 5 आणि 6 हे जे आहे ते डायरेक्टली कन्फ्यूजमध्ये येतं. 1, 2, 3 जे आहे ते कंप्लीट किंवा पार्शलमध्ये. हे जेव्हा आपल्याला अंडरस्टँडिंग होतं, तेव्हा अंडरस्टँडिंग झाल्यानंतर तुमच्या ब्रेनची जी स्टेप आहे, ती इम्पोर्टंट असते. मग आपण काय फॉलो करतो? पहिला क्वेशन रीड करतो. ते कंप्लीट समजलं तर लॉजिक फॉलो करतो. परत क्वेशन रीड करतो. जर पार्शल समजलं तर आपण कन्सेप्ट बघतो. जर क्वेशन रीड केल्यानंतर काहीच समजलं नाही, तर आपण कधी-कधी डायरेक्ट आन्सर बघतो. मग हे डायरेक्ट आन्सर बघितल्यानंतर आपल्याला कन्सेप्ट आणि लॉजिक हे 2 पार्ट जे आहेत ते स्किप होतात. हे स्किप करायचे नाहीयेत. आणि ज्या ठिकाणी क्वेशन आणि आन्सर असतं डायरेक्टली, त्या ठिकाणी लॉजिक आपण वाचत नाही किंवा कन्सेप्ट वाचत नाही. ते क्वेशन आन्सर आपण मोस्टली जेव्हा ChatGPT यूज करतो, जेव्हा सबमिशन आपण करतो एखाद्या असाइनमेंटचं, त्या सगळ्या केसेसमध्ये आपण क्वेशन आन्सर, क्वेशन आन्सर, क्वेशन आन्सर लिहितो. त्याचा एक ड्रॉबॅक असा होतो, की आपण लॉजिक आणि कन्सेप्ट हे बघत नाही आणि जेव्हा तुम्ही क्वेशन वाचल्यानंतर त्याचं लॉजिक स्वतःहून करताय आणि मग ते न बघता जेव्हा एकदा लिहिताय, तेव्हा तो पॅटर्न फॉलो करायचा आहे तुम्हाला. अदरवाईज क्वेशन वाचल्यानंतर कन्सेप्ट क्लिअर नसेल, तर अगोदर कन्सेप्ट वाचा, मग लॉजिक ट्राय करा आणि मग त्याचा आन्सर तुम्हाला येईल. डायरेक्ट क्वेशन आणि आन्सर हे तुम्हाला करायचं नाहीये आणि जेव्हा तुमच्या माइंडला
अशी सवय लागते क्वेशन आन्सरची, तेव्हा त्याच्यामध्ये लॉजिक आणि कन्सेप्ट जे आहेत ते रिकॉल होत नाहीत. ब्रेन तेव्हाच रिकॉल करतं जेव्हा तुम्ही सिग्नल पास करता आणि तुमच्या ब्रेनला सिग्नल जर ChatGPTचं इनपुट असेल किंवा तुमच्या ब्रेनला सिग्नल उद्याचे सबमिशनचे डेट असेल, त्या ठिकाणी तुम्ही प्रोग्रामिंग शिकू शकत नाही. दररोजची जर्नी जी आहे ती तुम्ही वन बाय वन तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आहे आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी हे 3rd लेयर जे आहे ते इम्पोर्टंट आहे आणि 4थं जे आहे ते सोल्युशन आहे. सोल्युशन कधी? जेव्हा तुम्ही एखाद्या डिफिकल्ट स्टेजमध्ये अडकलात. फॉर एक्झाम्पल क्वेशन कळाला नाही. कन्फ्यूज झालात. ह्या लेव्हल 1 मधलं 5th आणि 6th स्टेजमध्ये तुम्ही असाल. लेव्हल 2 मधलं कन्फ्यूज असाल आणि लेव्हल 3 मध्ये डायरेक्टली तुम्ही जर आन्सर बघत असाल, तुमचं कन्सेप्ट क्लिअर नसेल किंवा लॉजिक क्लिअर नसेल, तर त्या केसमध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंटला तुम्हाला डिव्हाईड करायचं, स्प्लिट करायचं. कन्सेप्ट आणि लॉजिक वाचून झाल्यानंतर, त्यानंतर त्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. जंगलामधलं एक्झाम्पल लक्षात ठेवा. कायम तुम्हाला व्हिज्युअलायझेशन तेव्हाच होतं, जेव्हा तुम्हाला त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये किंवा त्या जंगलामध्ये जायचं आहे, 2 दिवस काढायचे आहेत. हे आपण जंगलचं एक्झाम्पल घेतलोय. आणि इन केस जर मी टुरिस्ट प्लेसेसचं एक्झाम्पल घेतलं असतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला महाबळेश्वरला जायचंय फिरायला किंवा दुसऱ्या कोकणला जायचंय फिरायला किंवा गोव्याला जायचंय, त्या ठिकाणी तुम्ही व्हिज्युअलायझेशन करत नाही. व्हिज्युअलायझेशन का बरं करत नाही? ते ट्रिप स्पॉन्सर्ड असती. कोणतरी फॉर एक्झाम्पल स्पॉन्सर केलं असेल, त्या ठिकाणी आपण व्हिज्युअलायझेशन करत नाही. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण व्हिज्युअलायझेशनला मिस करतोय. पण ज्या ठिकाणी आपण व्हिज्युअलायझेशन करतो, त्या ठिकाणी गोष्टी हे डिफरंटली ॲक्ट होतात. हे माझं स्वतःचं एक स्ट्राँग सजेशन आहे. ओके. त्यानंतर आपण जेव्हा आपण डिफिकल्टी येते आपण तेव्हा सोडून देतो. सोडून न देता त्यातला स्टेप नंबर 3 जो आहे तो कीप ट्रायिंग हे तुम्हाला ऑल्वेज मेन्शन करायचं. आता हे कंप्लीट जे लेयर आहे, कंप्लीट जे 4 लेयर्स आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इन बिटवीन कुठं स्टक झालात तर स्प्लिट, व्हिज्युअलाइज करायचं गोष्टीला आणि कंप्लीटली तुम्हाला ट्राय करायचं जायचं. आणि त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. लास्ट पार्ट जो आहे, तो पुढचं माझं एक नेक्स्ट पार्ट 3 व्हिडिओ येते, जो की ह्याला इंटर रिलेटेड आहे. पार्ट 1 हा फ्रॉम ओव्हर थिंकिंग टू प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सोल्युशन होता. पार्ट 2 जे आहे, ते आपण प्रोग्रामिंग स्टेटमेंटला कसं रीड करतो किंवा त्याला सॉल्व्ह कसं करायचं ह्याबद्दल आहे. आणि पार्ट 3 जे आहे, जेव्हा आपण एखाद्या इंटरव्ह्यूला फेस करतो, जेव्हा आपल्याला एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट दुसऱ्यांना एक्सप्लेन करावं लागतं, त्या ठिकाणी आपलं माइंडसेट क्लिअर करून लॉजिकला व्हिज्युअलायझेशन गोष्टी जे आहे, ते कसं करायचं हे आपण पुढच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये बघणार आहे. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.